नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सगळ्यात मोठी ठिणगी पडली ती कागलमध्ये ज्या पद्धतीने मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक एकमेकांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप करतायत, त्याचा अर्थ असा आहे की इथं महाठिणगी मोठी पडलेली आहे। कारण दोघांचा जुना इतिहास ते काढत आहेत। अतिशय गंभीर आरोप एकमेकांच्यावर केलाय। कुणी ईडीसाठी युती केली तर कुणी जमिनीसाठी युती केली असं म्हणत असताना दुसरीकडे मागचं तुम्ही सुरत लुटली असा गंभीर आरोप मुश्रीफांनी केला। म्हणजे ठिणगी निश्चितपणे कागलमध्ये पडली। त्याची सुरुवात चंदगडला झाली, कारण चंदगडमध्ये भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एक झाले आणि त्यात पुढाकार घेतला मंत्री हसन मुश्रीफ यांनी। म्हणजे पहिली ठिणगी पडली चंदगडला। एक राष्ट्रवादीला सोबत घेत असताना आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला दणका दिला मंत्री मुश्रीफांनी, आणि पहिली ठिणगी पडली शिवाजी पाटलांनी या संदर्भात मंत्री मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले। म्हणजे चंदगडला ठिणगी पडली, त्याची सुरुवात झाली। तर कागलला ठिणगी पडली। कागलची ठिणगी जास्तच पेटणार हे नक्की आहे, कारण ज्या पद्धतीनं 2 दिवस सुरू आहे, समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ एकत्र आले, युती झाली, पण दुसरीकडे मंडलिकांना एकाकी पडण्याचा प्रयत्न झाला आणि हाच एकाकी पडण्याचा प्रयत्न मंडलिकांच्या चांगला जिवारी लागला। त्यांनी थेट गंभीर आरोप मुश्रीफांच्यावर केलेले आहेत।